हां. सर, आज आपण मुख्यमंत्र्याकडे उपविभागीय अधिकाऱ्यामार्फत काय मागणी केलेली आहे निवेदनामार्फत काय सांगाल याविषयी? आज जे आम्ही निवेदन दिलं उपविभागीय अधिकारी त्या मॅटरचा नंबर आहे अनुमती याचिका 19,756. त्या याचिकेमध्ये 6/5/2025 एक निर्देश दिला होता की 27% ओबीसींना आरक्षण देऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या. त्याप्रमाणे या निवडणुका सुरू होत्या. ते असताना 13 ऑक्टोबर 2025 जे जिल्हा परिषदचं आरक्षण निघालं आणि त्या आरक्षणावर आक्षेप घेतला की 50%च्या वर घ्या. आणि हे लोकप्रतिनिधी कायद्याचं आरक्षण हे टक्केवारीवर नसून लोकसंख्येवर आहे. SC STना लोकसंख्येत वाटा आहे, लोकसंख्येच्या प्रमाणात वाटा आहे. STना लोकसंख्येच्या प्रमाणात वाटा आहे. मग ओबीसीला लोकसंख्येच्या प्रमाणात वाटा नाही, त्याची जनगणना नाही. जनावरांची जनगणना या देशामध्ये 22 वेळा होते. कुत्र्या, मांजरा, डुकरा, अस्वलाची यांची जनगणना 22 वेळा होते. पण माणसांची जनगणना होत नाही. ज्या माणसांनी जे दिसते ते देशातलं वैभव घडवलं. आणि ती पण पहिल्यांदा कोणं केली? खुर्ची कोणं निर्माण केली? उकळ कोणं निर्माण केलं? या किल्ल्याचे दगडं कोणं फोडले? घराचे दरवाजे खिडक्या कोणं तयार केल्या? मडकं कोणं तयार केलं शिजवून खाण्यासाठी? पेरणीचं यंत्र कोणं तयार केलं? वक्कर, नांगर हे कोणं तयार केला? हे सगळं ओबीसीनी घडवलं. पण काम करे करीम साहेब आणि अंडा खाये चांद साहेब अशी परिस्थिती या देशामध्ये. 60% ओबीसी आज. इंग्रजांनी जनगणना केली 1931ला, तेव्हा 52%चा आकडा होता. त्याचा आधार घेऊन 27%चं आरक्षण आम्हाला मिळालं. ते हिसकावून घेण्याचा डाव ओबीसीच्या जीवावर निवडून आलेल्या या फडणवीस सरकारने घेतला. ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसलाय. या GRचा निषेध करून हे काढलेलं आरक्षण रद्द करावं आणि नव्यानं 27% आरक्षण द्यावं. आणि यापुढे SC आणि ST यांना जे संविधानामध्ये अधिकार आहेत, वन मॅन वन व्होट, नागरिक म्हणून या देशाचा जे अधिकार आहे तेच ओबीसीना अधिकार आहेत ना. मग ओबीसींच्या लोकसंख्येच्या प्रमाणात वाटा का मिळू नये आणि विधानसभा लोकसभेपर्यंत का मिळू नये? ती वरची मागणी होऊ नये त्याच्यासाठी ओबीसींची मान इथंच कापण्याची सोय हे ओबीसीच्या जीवावरलं सरकार करत आहे. ओबीसीने लक्षात घेतलं पाहिजे. आणि 25 तारखेपासून तहसीलदार यांच्याकडे हे काढलेलं आरक्षण आम्हाला मान्य नाही, याच्यावर आमचा आक्षेप आहे. असा आक्षेप गावागावातल्या नागरिकांनी, सरपंचांनी, प्रतिनिधींनी, ओबीसी बांधवांनी आक्षेप नोंदवावा असं मी ओबीसी बांधवांनाही आवाहन करत आहे. आणि सरकारलाही सांगत आहे की हे काढलेलं आरक्षण रद्द करा आणि नव्यानं 27%चा वाटा द्या आणि जनगणनेमध्ये ओबीसीला लोकसंख्ये प्रमाणात वाटा देण्याचा निर्णय करा. एवढी विनंती या निवेदनामार्फत मी आज. सर, आपण निवेदनामार्फत मागणी केलेली आहे, परंतु शासनानं जर आपल्या निवेदनाची दखल घेतली नाही तर आपली पुढली रणनीती काय असणार आहे? न्यायालयामध्ये दाद मागेल. याच आरक्षणाच्या विरोधात त्यांनी उत्तर देतील. संदर्भ दिला मी. सर्वोच्च न्यायालय विशेष अनुमती याचिका क्रमांक 19,756 मध्ये 6/5/25 रोजी दिलेले निर्देश स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसींना 27% आरक्षण देण्यासंबंधी असताना आणि सदर याचिका प्रलंबित असताना हा आदेश काढला. त्याचा निकालच लागला नाही. त्याच्यामुळे 20 जिल्हा परिषदा पाठीमागे. तुम्ही मध्यंतरी हे कशासाठी खंजीर खुपसलाय? ओबीसीच्या पाठीत का खुपसलाय? आता जिल्हा परिषदेची लातूरची निवडणूक झाली, तिथे 27% ओबीसीला वाटा मिळाला. कंधार नगरपालिकेची निवडणूक झाली, तिथे ओबीसीना 27% जागा मिळाल्या. 27% लोक तिथे निवडून आले. नांदेड महापालिकेमध्ये 27% निवडून आले. मग हा खोडा पंचायतमध्ये का घातला? तर ग्रामपंचायतपासूनच ओबीसीना रोखलं पाहिजे. हे षडयंत्र ओबीसी विरोधी सरकारचं आहे. म्हणून त्यांच्यावर या निवेदनावर मान्य होईल असा विश्वास नाही. याची न्यायालयीन लढाई आम्ही. न्यायालयाने निर्णय दिलेला आहे, संविधानिक बेंच बसून निर्णय दिलेला आहे 27% आरक्षणाचा. मग आता ते 27% कशामुळे कमी होतं? जिथे 2 जागा येतात तिथे 1 जागा. आणि केलं कसं? जिथं 7 ग्रामपंचायतला जागा आहे तिथं तर उडवल्या. आता आमच्या गावामध्ये 2 जागा यायच्या, 1 जागा आली, 1 जागा आधार उडवली. त्यात ती 7 जागेला केलं कसं? 7 जागेचं 50% म्हणून 3.5 पॉईंटमध्ये येते म्हणून ते अर्धा उडून टाकलं, 3च पकडलं, इथं अर्धा काटलं. म्हणजे जर आमच्या तालुक्यामध्ये 100 ग्रामपंचायतीपैकी जर 50 ग्रामपंचायती 7 मेंबरच्या असतील तर 50 ग्रामपंचायतचे अर्धा म्हणजे 25 मेंबर इथं काटले.
बरोबर हो. ते अर्धा धरलाच नाही, पूर्णांकमध्ये आहे म्हणून. आणि त्याच्या पुढे ज्या 3 जागा आहेत त्या 3 जागेमध्ये 27% गुणाकार केला की 1.89 म्हणजे 1.51 आलं की 2 जागा जायला पाहिजे. 50%च्या वर गेलं की 2 आणि 50%च्या आत आलं की 1. हा नियम आहे. SC ST आरक्षण देत असताना, प्रभागाची रचना होत असताना, जिल्हा परिषद मतदारसंघाची रचना होत असताना हा नियम लागू आहे. हे असताना पॉईंटच्या वरी ओबीसीला पकडायचंच नाही. 1.89 आलंय म्हणजे 2 असताना सुद्धा एकच जागा पकडली. आणि जिथं 9 आहे, आता मंगलसंगीला मला वाटते 9 जागा काहीतरी आहेत, तिथं एकही जागा ओबीसीला आला नाही, कारण तिथं SC आणि ST पॉप्युलेशन आहे. SC ST पॉप्युलेशनमध्ये आता त्या 9मध्ये 50% म्हणलं की 4 जागा पकडल्या, ते 4.5 अर्ध काटूनच टाकलं, म्हणजे सगळ्या ग्रामपंचायतीमध्ये अर्ध काटून टाकलं. 11 हातात तिथं 5.5 ऐवजी 5च पकडलं, 9 हात तिथं 4.5 ऐवजी 4च पकडलं, म्हणजे प्रत्येक ग्रामपंचायतचा अर्धा टक्का, म्हणजे आमच्या 125 ग्रामपंचायतीमधले 65 मेंबर इथंच कापले जाईल. आणि पुन्हा पॉईंटमध्ये ओबीसीचं आरक्षण उडवलं. म्हणजे हे चुकीची पद्धत आहे, हे मान्य नाही. त्याच्यावर आम्ही आक्षेप घेतला आहे. याला न्यायालयामध्ये आम्ही लढाई लढू. चाहे निवडणुका लांबल्या तरी चालतील, परंतु हे अमान्य गोष्ट एकदा मान्य करून घेतली की ते रूढी परंपरा होती. आणि ओबीसी तर आमचा झोपीतला सिंह आहे, कधी जागा होईल हे त्यांनाच माहिती. ओबीसी बांधवांनी, ओबीसी कार्यकर्त्यांनी हे आपलं होणारं नुकसान, भविष्याचं नुकसान आपण लक्षात घ्यावं. आणि प्रत्येकाने याला खरंच मी ओबीसी आहे असं वाटते, त्यांनी आक्षेप उद्या 24 आणि 25 2 दिवस आहेत, आपल्या तालुक्याला तहसीलमध्ये आपला आक्षेप नोंदवावा ही नम्र आवाहन करतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद.